मित्रांनो, प्रकल्प करताना आपल्याला अनेक गोष्टी वैशिष्ट्यांची नोंद करावी लागते. ज्याला चौफेर पाहता येतं तो चांगल्या प्रतिकृती तयार करू शकतो. त्याला प्रकल्पाचे नवनवीन विषय सुचतात. आपण डोळ्यांनी अनेक गोष्टी बघतो, पण किती गोष्टी निरखतो? एखादी वस्तू नीट पाहणं म्हणजे निरखणं, म्हणजेच निरीक्षण करणं. निरीक्षण करताना आपल्याला आपण जिथे आहोत तिथून कसं दिसतं हे पाहण्याबरोबरच रचनेच्या प्रत्येक बाजूकडून आकलन होणं महत्वाचं आहे. असं तपशीलवार पाहता येणं म्हणजे निरीक्षण करता येणं. प्रकल्प करण्यासाठी आपल्याला उत्तम निरीक्षण करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. सजीवांचं निरीक्षण. प्रकल्प करताना बऱ्याचदा आपले विषय सजीवांशी निगडीत असतात. जसं आपण फुलांचा संग्रह करतो, प्राण्यांच्या हालचाली पाहतो, अशा वेळी जेव्हा वनस्पती, प्राणी आपल्या प्रयोगाचा भाग असतात तेव्हा त्यांची शारीरिक वैशिष्ट्य, त्यांची हालचाली, खाण्याच्या पद्धती, समूहातील वर्तन अशा अनेक गोष्टी आपल्याला नोंदवाव्या लागतात. सजीवांचं वर्णन करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी नोंदवाव्या लागतील त्यांची सूची तयार करा. जसं एखादा पक्षी पाहायचा असेल तर त्याचा आकार, चोच, डोकं, शरीर, शेपटी असे अवयव कसे आहेत, तो कसा ओरडतो, तो कुठे पाहिला, कधी पाहिला, कोणत्या महिन्यात पाहिला, तो कसा उडतो, काय खातो, कुठे राहतो, त्याच्या घरट्याची रचना कशी आहे इत्यादी. प्रत्येक सजीवाप्रमाणे त्याचं वर्णन करण्यासाठीचे प्रश्न थोडे बदलतील. त्याप्रमाणे प्रश्न सूची तयार करावी म्हणजे सजीवांची जास्तीत जास्त वैशिष्ट्य आपल्याला नोंदवता येतील. आपल्या प्रकल्पाचा विषय निश्चित झाल्यावर त्याची व्याप्ती ठरल्यानंतर आपल्याला कोणती माहिती हवी आहे हे निश्चित कळू शकेल आणि ती कोणत्या निरीक्षणातून मिळेल हेही चटकन ठरवता येईल. त्यासाठी वरील प्रमाणे काय काय बघायचं हे ठरवलं तर निरीक्षण करणं सोपं जाईल. आपण एका प्रकल्पात अनेक सजीवांचा अभ्यास करणार असू तर त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना करणारा तक्ता तयार करावा. काही वनस्पती, प्राणी बघण्यासाठी तुम्हाला दुर्बीण, भिंग, सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागेल. बदलांचं निरीक्षण. वनस्पतीची वाढ कशी होते, बीजाचं अंकुरण कसं होतं, कोळी जाळं कसं मिळतो, नदी कशी वाहते, अशा अनेक गोष्टी तुम्ही कृती करताना अभ्यासाल. हे सर्व बदल आहेत. बदलांचं निरीक्षण करताना बदलापूर्वीची स्थिती, बदल कशात आणि कसा होत गेला, बदलानंतरची स्थिती यांची नोंद करावी लागेल. बदलांचा अभ्यास करणं म्हणजेच प्रक्रिया अभ्यासणं. बदल कसा होत गेला याचं वर्णन करताना शक्य असेल त्या ठिकाणी बदल कसा घडला, प्रक्रिया कशी घडली याची चित्र काढता आली तर काढावी म्हणजे नेमके बदल नोंदवता येतील. कृती कशी करावी. दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला खालील विषयांपैकी एक विषय निवडून कृती करायची आहे. झाडं, पक्षी किंवा प्राणी, ऊर्जा, अन्न किंवा पाणी. या प्रत्येक विषयातील करण्यासारख्या 15 कृतींची सूची तुम्हाला बघायला मिळेल. त्यातून एक कृती तुम्ही निवडायची. लक्षात ठेवा की दुसऱ्या फेरीतल्या कृतीसाठी 4 पैकी जो एक विषय निवडाल त्याच विषयातील प्रकल्प तुम्हाला तिसऱ्या फेरीत गेल्यावर करायचा आहे. ही कृती सुमारे 4 तासात पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. काही कृती सलग 4 तासात संपू शकतील, काही कृती रोज 1 तास याप्रमाणे करावी लागतील. वेळेची विभागणी आवश्यकतेनुसार कशी करायची ते तुम्ही ठरवायचंय. यामध्ये संबंधित विषयातील निरीक्षण नोंदवणं, प्रयोग करून त्याच्या नोंदी करणं, फोटो, व्हिडिओ रेकॉर्ड करणं इत्यादी विविध प्रकारच्या कृती असू शकतील. शेवटी कृतीचं लेखन करून ती ॲपवर पाठवणं अपेक्षित आहे. कृतीच्या नोंदी कशा ठेवाव्यात याची 2 उदाहरणं नमुना म्हणून पुढे दिलेली आहेत. या कृती ज्ञानप्रबोधिनीच्या मेघनाद साहा विज्ञान दलाने प्रसिद्ध केलेल्या ऑब्झर्व, डू, रेकॉर्ड, लाईफ सायन्सेस या पुस्तिकेतून घेतल्या. या पुस्तिकेत एकूण विविध विषयावरील 15 कृतींचा परिचय करून दिलाय. आपण हे पुस्तक जरूर विकत घेऊन वाचू शकता. कृतीचं पहिलं उदाहरण परिसरातील झाडांच्या निरीक्षणांबद्दल आहे आणि कृतीचं दुसरं उदाहरण परिसरातील पक्ष्यांच्या निरीक्षणाबद्दल आहे. तुम्ही ही उदाहरणं जरूर अभ्यासा आणि दिलेल्या विषयांमधील स्वतःला आवडलेली कृती निवडून पूर्ण करा.
कृती उपक्रम 1. वनस्पतींशी संवाद. आपल्या सभोवतालच्या झाडांमधील बदल नोंदवायला सुरुवात करूया. झाडाचं नाव, स्थानिक नाव, शास्त्रीय नाव मिळाल्यास. झाडाचं स्थान: रस्त्याच्या बाजूनी, बाग, टेकडीच्या माथ्यावर, टेकडीच्या उतारावर, तलावाभोवती किंवा जंगलामध्ये. हवामानाची स्थिती: स्वच्छ सूर्यप्रकाश, वाहता वारा, अति उष्ण थंड, खूप थंड, अति बर्फाळ, ढगाळ, संमिश्र वातावरण, इतर कोणतंही. प्राथमिक निरीक्षण: झाडाची उंची. प्रकार: अंदाजाने. माती: ही झाडं कोणत्या प्रकारच्या मातीत आहेत. झाडाचं खोड, मग त्याचा रंग: तपकिरी, हिरवा, पिवळा, तपकिरी, हिरवा, पिवळा, हिरवा, पांढरा किंवा इतर. झाडाची साल कशी आहे ते ओळखणं, म्हणजे खडबडीत, गुळगुळीत, नागमोडी, कागदी, कडक, मऊ, इतर कोणत्याही प्रकारची. तिथला कोणताही विशिष्ट नमुना: ठिपकेदार, फुगलेलं, सरळ रेषेत, खोबणी असलेलं किंवा इतर कोणतंही, याचं वर्णन करा. वास: त्याचा वास तीव्र आहे, मंद आहे, वेगळा वास आहे, आनंददायी आहे, सुगंधी आहे, उग्र आहे किंवा त्याला वासच नाहीये. खोड रबर रगडल्यानंतर आतल्या सालीचा रंग काय येतो. काटेरी काट्यांचा आकार आणि प्रकार, त्यांची पानं यांची तुम्ही निरीक्षणं नोंदवा. त्या पानांचा रंग हा ताजा हिरवा आहे, गडद हिरवा आहे, पिवळा आहे किंवा इतर कोणताही आहे. कोणताही विशिष्ट नमुना त्यातला तुम्ही नमूद करू शकता. रंगीत डाग किंवा डाग आहेत, पृष्ठभागावरील कोणतीही बाह्य वाढ आहे, याचं वर्णन करा. ते किती आहेत, खूप आहेत, थोडे आहेत, याची अंदाजे संख्या द्या. उदाहरणार्थ, झाडाला खूप कमी ताजी हिरवी पानं आहेत आणि अनेक पिवळ्या रंगांची पानं त्यांना असू शकतात, हे नमूद करा. पानांचा स्पर्श कसा आहे, खडबडीत, गुळगुळीत, केसदार, मऊ, काटेरी इत्यादी. त्याची वरची बाजू, खालची बाजू कशी आहे. पान चुरगाळल्यानंतर त्याचा वास कसा येतो, तीव्र, सुगंधी किंवा वासच नाहीये किंवा वेगळा वास आहे. त्याचं माप तळहाताच्या संदर्भाने आपल्याला देता येऊ शकतं. त्याचा आकार कसा आहे, मध्य बरगडीपासून त्याची सममिती कशी आहे, सममिती आहे का असममिती आहे. आणखी काही तपशील असतील तर तेही देऊ शकता. त्यात पाणसट, दुधाळ लेटेक्स आहे का, इत्यादी. पानं तोडल्यानंतर त्यातून चीक किंवा पाण्यासारखा द्रव येतो का, ही सर्व निरीक्षणं नोंदवू शकता. फुलं: झाडावर काही कळ्या आहेत का, हो किंवा नाही. जर हो तर अंदाजे किती, फार थोड्या आहेत किंवा अनेक आहेत. काही फुलं आहेत का, हो किंवा नाही. जर हो तर अंदाजे किती आहेत, थोडी आहेत का अनेक आहेत. त्या कळ्यांचा रंग कसा आहे, फुलांचा रंग कसा आहे. त्या फुलांमध्ये किती पाकळ्या दिसू शकतात. त्या पाकळ्यांचा आकार कसा आहे. त्यांचा आकार आपण चित्रामध्ये काढूही शकतो. त्या फुलांचा वास कसा आहे. फूल एकल आहे की समूहात आहे. आकार अंदाजे सेंटीमीटरमध्ये किंवा त्याचा आकार गोल आहे, बेलसारखा आहे, फनेल आकाराचा आहे, नरसाळ्यासारखा आहे किंवा अंडाकृती आहे, घंटेसारखा आहे, लांब वर्तुळाकार आहे, गोलाकार आहे किंवा वर्तुळाकार आहे. त्याचे अन्य तपशीलही आपण देऊ शकतो. फळं: त्याला काही फळं आहेत का, हो किंवा नाही. जर हो तर ही फळं पिकतायत का, हो किंवा नाही. किती पिकतायत, फार थोडी का अनेक. त्या फळांचं दिसणं कसं आहे. शेंगा आहेत, एक आहेत, अनेक आहेत, त्याचा गुच्छ आहे, गर माखलेले आहेत, मृदू आहे, कठीण आहे, मांसदार आहे, अनेक लहान लहान एकत्रित आहेत इत्यादी. त्याचे अन्य तपशील: झाडावरील पानांचं आवरण कसं आहे, दाट, खूप दाट किंवा कमी दाट. तुम्ही जेव्हा झाडाखाली बसता तेव्हा झाडाच्या सावलीमुळे तुम्हाला कडक उन्हाच्या दिवशी खूप थंड वाटतं. ही सावली मुख्यतः पानांच्या आच्छादनामुळे असते. त्यामुळे जर सूर्यप्रकाश पानांमधून जात नसेल तर ती पानं दाट असतात, सावली गडद असते. इतर कोणतीही माहिती, उदाहरणार्थ झाडाला मधमाशांचं पोळं किंवा घरटं किंवा इतर कोणतंही निरीक्षण आपण नोंदवू शकतो. याची रफ स्केचेस काढू शकता. झाड, पान, फुलं, फळं. आहार देताना पक्ष्यांचं निरीक्षण करणं. धान्य ठेवलेल्या जागेपासून काय करायचं. एक वाटीभर धान्य, ज्वारी किंवा बाजरी, तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा मोकळ्या खुल्या जागी ठेवा. धान्याच्या परिसरात काही अंतर ठेवून बसा आणि धान्य खाण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांचं निरीक्षण करा.
दररोज सकाळी काही ठराविक वेळेत निरीक्षण पुन्हा पुन्हा करा. 1 तास सकाळी 7 ते 8 असं आपण धरू शकतो. धान्यापासून तुमचं अंतर असं असावं की धान्य खायला येणाऱ्या पक्ष्यांना त्रास होऊ नये आणि तरीही तुम्हाला ते पाहता आलं पाहिजे. तुमच्यासोबत वही आणि पेन ठेवा. आता निरनिराळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि धान्य खातात ते पहा. तुम्ही पक्ष्यांची संख्या, पक्ष्यांचे प्रकार, चिमणी, कबूतर इत्यादी ओळखू शकत असाल तर पक्ष्यांची येण्याची वेळ, त्यांचं खाद्य वर्तन इत्यादी नोंदवू शकता. तुम्ही तुमच्या दैनंदिन निरीक्षणांसह खाली दिलेला तक्ता भरू शकता. प्रत्येक दिवसासाठीचा वेळ, उपस्थित पक्ष्यांची एकूण संख्या, 15 मिनिटांनंतर, 30 मिनिटांनंतर, 45 मिनिटांनंतर, 1 तासानंतर.